अरे टेंशन मत ले, तुम लोग को आज फेमस कर देगा मैं। तुम लोग अच्छा काम कर रहे हैं क्या, बुरा काम कर रहे हैं क्या? हम लोग का ये देख फोटो आया था, ये देख हम लोग को फोटो आया था इसका, कोई लड़का गिरा ना इधर, देख उसके भाई ने मेरे को मैसेज किया, तो हम लोग खाली देखने के लिए आए, लेकिन अभी तुम लोग आ गए इधर करने के लिए। करो फटाफट, हम लोग ट्रैफिक क्लियर करते हैं। उधर से लाया, उधर काम कर। ये किसने भेजा तुमको? सौरभ सेठ ने। किसने? सौरभ सेठ ने। सौरभ सेठ ने। सौरभ सेठ का सरनेम क्या? क्या मालूम, काका आ रहा है ना, काका कोणतरी सौरभ शेठ आहेत, त्यांनी पाठवलंय। दादाचे खूप आभार की दादाने हे काम आपल्याकडून नाही, दादा करतोय। कोणतरी सौरभ शेठ आहे, दादाची गाडी तिकडे थांबलेली आहे, कोण आले ते टेम्पो घेऊन पिकअप, त्यांना विचारू आपण कोणाचं आहे, कारण की जो करतोय त्याचं नाव 100% घेतलं पाहिजे। हाँ उसको ठोक दे थोड़ा। देख। ए भाई जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे। काका कोणत्या सेट कडून काम होते हे? ये देखभाल मध्ये काम आहे, डांबर टाकायचे ना, सलाईन निघत त्या नाही ना, आता कापायला कोणी सांगितलंय? हा, कापायला कोणी सांगितलं? सौरभ शेठने का? नगरपालिकाने। मी पोचलो ना, तुम्ही पोचले? हे बघा एक मुलगा पडला, हे बघा, आणि फोटो आले। म्हटलं काम करणार, ज्याचं कोणाचं आहे ना ते येतील, काम करतील, काळजी नको करू। मी आलो ना, तुम्ही आले लगेच। मी यांना विचारलं, मी तो बोलते सौरभ शेठने पाठवलंय आम्हाला। फोन केला, नगरपालिकेला सौशीला गेला, फोन केला बरोबर, आणि सौशीने आम्हाला सांगितलं आम्ही काम ते खड्ड्याचं जे करणार होतो म्हणून। बरोबर। आपले नगरपालिका आहे, त्यांनी सौरभ दादाला सांगितलं, आणि सौरभ दादांनी एक काका आहेत, आपले ड्रायव्हर काका आहेत, आणि ही पोरं काम करतात, त्यांना पाठवलंय, काम चालू आहे। जसं मी तुम्हाला दाखवलेलं, आपल्याला फोटो जे आलेले, एक त्या हिशोबानेच आपण आलेलो, हे जे फोटो आपल्याला आलेले। पण मी आलो आणि लगेचच मी गाडी लावली, 7-8 मिनिटांनी एक काका आले, आणि काही नाही, आपण कोणाला बघा, जो करतो ज्याच्या पद्धतीने करतो आपण त्याला कधी नाही इग्नोर करत, किंवा मोठेपणा नाही आपला। त्रास होतो तर लोकांना, आम्ही आलो, काका आले, बघा पोरं मेहनत करतायत, सर्व काम चालू आहे। नगरपालिका आणि सौरभ दादा तुमचे खूप आभार की फक्त एवढंच काय, रोड कापल्यानंतर इथे पण थोडं फाटलेलं आहे, हे सलिये निघाले, तिथे पण थोडं लक्ष द्या। आता हे तर कापून जातील, तसं काय टेन्शन नाही, माणसांचा त्रास कमी होतील। दादा बोलतायत की डांबर आणि सिमेंट सर्व टाकून व्यवस्थित करणार आहेत, अशीच कामं केली पाहिजेत। आपल्या माणसांना ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवलं पाहिजे, दुसरं काय नाही। आता हे लोक करतायत, गाड्या पण चालतायत, जाऊ दे जाऊ दे। नाही नाही, आपलं कसं आहे दादा? हा अरे घे ना यार, साईडला दादा जाऊ द्या। येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या।